हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तर चला आज आपण बनवणार आहे मटर पुलाव. मला तर खूप आवडतो. अजून माझ्यासारखी किती त्यांना पुलाव आवडतो असतील भरपूर. तर चला, तर मी तेल घेतलं आहे पातेल्यामध्ये. त्यामध्ये मी आता तेजपत्ता आणि थोडे खडे मसाले ॲड केले आहेत. त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा ॲड केला आहे. त्याच्यामध्ये कांदा एकदम बारीक कापला आहे मी. त्याला मस्त फ्राय करून घेतलं आहे. आणि त्यामध्ये आता मिरच्या पण ॲड करून घेतल्या. आता अद्रक लसूण टाकले मी त्यामध्ये. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं. नंतर टोमॅटो ॲड केला आहे मी आणि थोडेसे शेंगदाणे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडं फ्राय करून घ्यायचं त्याला चांगल्या पद्धतीने. आणि हा पुलाव ना सेम बिर्याणीसारखाच लागतो बरं का खायला. आता मी यामध्ये मीठ, हळद आणि थोडासा बिर्याणी मसाला ॲड करून घेतला आहे. त्याला चांगलं फ्राय केलं. त्यानंतर त्यामध्ये मटर आणि बटाटे हे पण टाकून दिले आणि चांगलं मिक्स करते मी त्याला. चांगलं थोडं ते मसाल्यामध्ये शिजेपर्यंत. नंतर कोथिंबीर ॲड केली मी वरून. तर सगळं मिक्स करून घेतलं चांगलं. थोडं शिजत आलं आहे ते. थोडं मसाल्यामध्ये शिजू द्यायचं हे सगळं तेलामध्येच. त्यानंतर मी बासमती राईस घेतला 1 ग्लास. 1 ग्लास घेतल्यानंतर मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करते. आता तुम्ही जेवढा तांदूळ घ्या त्याचं डबल तुम्ही पाणी ॲड करा त्यामध्ये. चांगले इथे मिक्स करून घेतलं मी. आणि मी 1 ग्लास माझे तांदूळ आहेत बासमती, तर 2 ग्लास पाणी ॲड केले मी त्यामध्ये. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आणि मग शिजायला ठेवलं मी ते. आणि शिजल्यानंतर तर एवढा भारी दिसत होता तो पुलाव. मस्त एक एक तांदूळ वेगळा झालं होतं त्यामधला. त्यानंतर मग मी प्लेटमध्ये घेतला राईस आणि दही त्यासोबत आणि थोडंसं कांदा. तर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.